नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, SMS टेक अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पॉलिटेक्निक MSBTच्या फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आपल्या अकॅडमीमध्ये मी हुमने सर हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता फर्स्ट इयरमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागते आणि माझा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला मी शेअर करतो की मी सुद्धा कसे प्रॉब्लेम फेस केले. सगळ्यात पहिले तर आपण ऍडमिशन घेतल्यानंतर आपण घरापासून लांब जातो. आपल्या आईवडिलांना आपण कधी सोडलेलंच नसते आणि आपण जसंही ऍडमिशन घेतो पॉलिटेक्निक मध्ये तसं आपण आपल्या आईवडिलांपासून लांब जातो. तर माझं उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा मी नागपूरला इंजिनिअरिंग करण्यासाठी गेलो तेव्हा अक्षरशः जेव्हा हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतली तर हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर 3 दिवस लगातार मी रडत राहिलो. एखादी मुलगी काय रडणार, तिच्यापेक्षा जास्त मी रडत होतो, कारण की मी माझ्या आईवडिलांना कधी सोडलंच नव्हतं. माझ्या आईवडिलांना कधी मी सोडून दूर गेलोच नव्हतो. गावाला गेलो मामाच्या गावाला तर तिथं मजा येत होती. इथं आता सगळी सजाच होती. सजा म्हणजे असं वाटत होतं की आता आपण कुठं आलो, काय आलो. रडत होतो मी. तर माझ्या मित्र मला समजवत गेले. मग 3 दिवसाच्या बाद परत घरी आलो. 3 दिवस घरी राहिलो. मग घरच्यांना समजवलं. मग परत गेलो कॉलेजला. मग धीरे धीरे मला ते सवय पडत गेली है ना. कारण की कोणतीही गोष्ट एकाएकी आपलं जे बॉडी आहे ते ऍक्सेप्ट करत नाही. त्याला थोडासा उशीर लागते समजण्यासाठी, ऍक्सेप्ट करण्यासाठी. मग पहिल्या दिवशी मला डोक्याचं मन लागत नव्हतं. शाळेमध्ये कॉलेजमध्ये असं वाटतं की सोडून द्या, हे आपण कुठं आलो, काय आलो. असं तुमच्या सोबत सुद्धा होणार आहे. म्हणून तुम्ही धैर्य ठेवा. ठीक आहे, तुम्हाला सक्सेस उद्या भेटणारच आहे. आज थोडासा परिश्रम घेण्याची गरज आहे. म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्ही घर सोडून बाहेर गावी आल्यामुळे हे सगळ्यांसोबत नाही होत बरं. काहीच विद्यार्थ्यांसोबत होते असं. ठीक आहे, सगळ्यांसोबत होत नाही. मग माझ्यासारखे काही विद्यार्थी असतील किंवा नसतील असंही आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा, रूम शोधा. रूम पण चांगल्या ठिकाणी भेटली पाहिजे. तिसरा फार मोठा प्रश्न आहे आपला जेवाचा. मेस कुठं पाहायचे हा एक मोठा प्रश्न पडते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जे मराठी मीडियम मधून स्टुडंट आलेले असतात त्यांना थोडंसं पॉलिटेक्निक मध्ये कठीण जाते है ना. त्यांना थोडासा वेळ लागते समजण्यासाठी. पण पहा, कोणतीही गोष्ट ते म्हणतात ना, एक वेळा जर आपण पाण्यामध्ये उडी मारली तर आपण तीर्ण शिकू शकतो. तसं तीर्ण शिकू शकत नाही. मरू शकतो, त्याच्यात काही हेच नाही आहे, खतच नाही आहे, तर मरू शकतो आपण. परंतु तीर्ण तुम्हाला जर स्विमिंग करायची असेल, तीर्ण शिकायचं असेल तर पाण्यामध्ये उडी मारायचं आहे. म्हणून तुम्हाला जर समजा पॉलिटेक्निक करायचं असेल तर पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेणं आहे. आणि ऍडमिशन घेतल्यावर तुम्हाला कॉलेजमध्ये जाणंच आहे, ते समजून घेणं आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी नाही, चौथ्या दिवशी नाही, 5व्या दिवशी तुम्हाला 100% समजणार, हे गॅरंटी. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना या पॉलिटेक्निक मध्ये कठीण जात असेल, हार्ड जात असेल, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ हा मी बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खचून जाऊ नका. कारण की आपल्याला अभ्यास करत असताना एकदम मन लागत नाही. तर मन लागावं त्याच्यासाठी काय करावं हे सर्वात महत्वाचे आहे. तर अभ्यासामध्ये मन लागलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या आवडीचा जो विषय आहे तो पहिले घ्या, त्याच्यावर फोकस करा. पहिले फोकस लागणार नाही, पण धीरे धीरे लागत राहील. तुमच्या आवडीचा मनपसंत जो विषय आहे, जो सब्जेक्ट आहे, त्याचा अभ्यास करा. जसं की गणित आहे, मॅथ याच्यामध्ये पण आहे, सायन्स याच्यामध्ये पण आहे. तर इथून तुम्ही सुरुवात करा. पहिल्या दिवशी सगळंच वाचू नका. पहिल्या दिवशी 1 पेज वाचवा. 1 पेज होत असेल तर अर्ध वाचा, अर्ध नसेल तर थोडंसं वाचा, पण वाचा. अशी धीरे धीरे तुम्हाला त्या अभ्यासासोबत, त्या पुस्तकासोबत काय होईल, ब्रेव होईल असं तुम्हाला समजा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट समजली तर त्याचा अभ्यास करावा वाटते. आणि ते जर समजलेच नाही तर असे दूर जा वाटते. असं वाटते त्याच्यामधून काय भूत आहे का काय आहे, म्हणजे समजून मारायला काहीच. म्हणून कोणते समजण्यासाठी वेगळ्या चांगल्या टीचरची गरज आहे ना. ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागते. आपल्याला कशानं जायचं आहे कॉलेजला, ऑटोनं जायचं आहे, आपल्याला मेस कशी राहणार, घर कोणतं राहणार, कुठे राहावं लागणार है ना, त्याच्यानंतर पुस्तकं कसे घ्यायचे, हे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुम्हाला पुढे देणार पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा लेक्चर तुम्हाला याच्यासाठी आहे की तुम्ही पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घ्यायचं तर स्टडी कसा करायचा आणि तुमच्यासोबत काय काय घडू शकते, ह्या सगळ्या गोष्टी मी इथं तुम्हाला सांगणार आहे. काही विद्यार्थी हॉस्टेलला ऍडमिशन घेतात, पण हॉस्टेलचा नंबर जो आहे तो लवकर लागत नाही, त्याला वेळ लागते. आणि तोपर्यंत तुम्हाला रूमवर राहावं लागते. आणि रूमवर राहिल्यानंतर हॉस्टेलमध्ये नंबर लागला तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला रूमवरच राहावं लागेल. ठीक आहे, तोपर्यंत लिस्ट लागेपर्यंत तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहता येणार नाही, तो तुम्हाला बाहेरच थांबावं लागते. आपला क्लास जो आहे तो बेसिक सायन्सचा क्लास आहे.
या बेसिक सायन्सच्या क्लासमध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकवतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यातला पॉलिटेक्निकचा स्टुडंट जर फर्स्ट इयरचा असेल कोणत्याही ब्रांचचा, तर तो आपला क्लास बेसिक सायन्सचा जॉईन करू शकतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तर आता मैदानामध्ये आले आहे. पॉलिटेक्निकचं मैदान हे आहे आणि या मैदानामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांसारखं लढाई करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मैदानामध्ये उतरले तेव्हा समोर कोण आहे हे बघितलं नाही आणि जीव जाईल हे बघितलं नाही. ते म्हटलं ना, एक वेळा तलवार त्यांनी उचलली, कितीतरी किलोची त्यांची तलवार, तुम्ही उचलून पहा, तुम्ही जर उचलली तुम्ही पडून जासान खाली, उचलतानच नाही पहिली गोष्ट. आता शिवाजी महाराजांची तलवार आहे. जेव्हा शिवाजी महाराज याच्यामध्ये मैदानाला उतरवले तेव्हा त्यांनी पाहिले नाही, जीवाची पर्वा केली नाही आणि पुढे त्यांनी लढाई जिंकली. अशी लढाई तुम्हाला पॉलिटेक्निकची जिंकायची आहे. फक्त 3 वर्ष तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून तुम्हाला चांगला पेपर सॉल्व्ह करून आपल्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या गव्हर्नमेंट जॉबवर लागायचं आहे. मित्र हो, तुमचे आई वडील तुमच्यासाठी मेहनत करतात, राबतात आणि आपली मुलगी आपला मुलगा हा इंजिनियर बनल, डॉक्टर बनल, कलेक्टर बनल अशी अपेक्षा करतात. म्हणून त्यांच्या अपेक्षेची तुम्ही पाणी करू नका, त्याचं सोनं बनवा. त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे, तो विश्वास तुम्ही दाखवा. पॉलिटेक्निक मध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स लॉस करू देऊ नका. कॉन्फिडन्स तुमचा असला पाहिजे. तुमच्यासाठीच हे सगळं मी घेऊन आलोय. इथं तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर ग्रुपमध्ये करा, तुमचा 100% फायदा होईल. ग्रुपमध्ये केल्यानं काय होईल, तो त्याचे विचार तुम्हाला सांगेल, तुमचा विचार तो एकमेकाला सांगेल आणि शेअरिंगमुळे काय होते की आपण त्या गोष्टी भुलून जातो ज्या आपल्याला आठवण येतात. ठीक आहे. तर ग्रुपमध्ये अभ्यास करा. त्याच्यानंतर आता मोटिवेशन तुमच्यासाठी काही घेऊन आलो मी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट इयर. ठीक आहे. तर मोटिवेशन तुमच्यासाठी काय आहे की सक्सेस तुम्हाला 100% भेटणार आहे. फक्त धैर्य ठेवा, आत्मसन्मान ठेवा आणि थोडस स्लोली चाला. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील, सक्सेस तुम्हाला भेटणार. ठीक आहे. तुमचा परफॉर्मन्स हा एकाएकी वाढत नसतो, धीरे धीरे वाढते. पहिल्या दिवशी 1 पेज वाढत, दुसऱ्या दिवशी दुसरा पेज असं तुम्ही जर जेव्हा रीड करसाल तेव्हा तुमचा जो आहे परफॉर्मन्स वाढत जाईल. तिसरी गोष्ट सपोर्ट घ्या. सपोर्ट म्हणजे स्टुडंटचा, तुमचे जे मित्र असतील, मित्रमैत्रिणी असतील, ज्या दिवशी तुम्ही कॉलेजमध्ये गेले नाही त्यांना विचारा, त्यांचा सपोर्ट घ्या. हा तुम्हाला सक्सेसमध्ये घेऊन जाईल. काही नवीन आयडिया असतात. आयडिया कुठून भेटतात, तर आयडिया हा कॉलेजमधून जे लेक्चर लोक शिकवतात किंवा आम्ही ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकवतो, तर या नवीन नवीन आयडिया तुम्हाला भेटतात, त्याच्यामुळे तुम्ही पुढे जाता. त्याच्यानंतर गोल्स तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं या सेमिस्टरमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून पास व्हायचा आहे आणि आपल्याला 90 अबव घ्यायचे आहे. हा गोल्स तुमचा असला पाहिजे. त्याच्यानंतर ऍटिट्यूड असणं गरजेचं आहे, पण फुल्ली नाही, पण थोडासा ऍटिट्यूड असला पाहिजे की खरंच मी करू शकतो, हे ऍटिट्यूड असला पाहिजे. त्याच्यानंतर हा सगळा सक्सेस तुम्हाला, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% हा सक्सेस तुम्हाला भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आपण जर पाहिला तर लर्न समथिंग न्यू एव्हरी डे. प्रत्येक दिवशी आपण नवीन गोष्टी शिकत असतो, म्हणून रोज रेग्युलर क्लास अटेंड करा, कॉलेजमध्ये जा, तुम्हाला नवीन गोष्टी 100% शिकायला भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार. एज्युकेशन इज अ ॲबिलिटी. काय म्हटलेलं आहे, एज्युकेशन इज द ॲबिलिटी टू लिसन टू ऑलमोस्ट एनिथिंग विदाउट लॉसिंग युअर टेम्पर, युअर सेल्फ कॉन्फिडन्स. एज्युकेशन हे अशी ॲबिलिटी आहे की जो तुमचा कॉन्फिडन्स लॉस न करता उच्च दर्जावर जाते. आज CGI भारताचे, ठीक आहे, BR गवई, ठीक आहे, हे भारताचे CGI बनलेले आहे. तर ते अमरावती जिल्ह्याचे आहे. अमरावती जिल्ह्याचे सर्वोच्च न्यायालयाचे जे हे असतात, वकील जज असतात, ते गवई साहेब बनलेले आहेत. तर जेव्हाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ठीक आहे, कलेक्टर हे सगळे त्यांच्या समोर आले तर जे CGI गवई साहेब आहे त्यांची लेवल इथं होती. म्हणजे CGI साहेब या लेवलवर उभे होते, बाकीचे सगळे या लेवलवर उभे होते. विचार करा की शिक्षण माणसाला काय म्हणू शकते, शिक्षण हा मनुष्याला कुठे घेऊन जाऊ शकते, है ना. तर आता आपल्याला पाहायचं आहे की पॉलिटेक्निक, MSBT पॉलिटेक्निक जो आहे याच्यामध्ये किती सेमिस्टर असतात आणि कसा त्याचा हे असते, किती इयर असते, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर लक्ष द्या, पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, ठीक आहे, पॉलिटेक्निक फर्स्ट इयर मध्ये, फर्स्ट इयर पासून फर्स्ट इयर त्याच्यानंतर आहे, फर्स्ट इयरच्या नंतर आहे सेकंड इयर, त्याच्यानंतर आहे थर्ड इयर.
थर्ड इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. आता बघा फर्स्ट इयर मध्ये 2 सेमिस्टर असतात, सेम 1 आणि सेम 2. ठीक आहे, सगळ्याच ब्रांचसाठी आहे हे सेम 1 सेम 2. हा फर्स्ट इयर आहे, हा सेकंड इयर आहे, हा थर्ड इयर. असं किती वर्षाचं असते पॉलिटेक्निक? 3 वर्षाचं पॉलिटेक्निक असते. ठीक आहे, हा आहे 12 महिने म्हणजे 1 वर्ष लागते याला, यालाही 12 महिने म्हणजे 1 वर्ष लागते, यालाही 12 महिने म्हणजे 1 वर्ष लागते. ठीक आहे, आणि हे जे एक्झाम असते हे 4 ते 6 महिन्याच्या मधात होते. ठीक आहे, 4 ते 6 महिन्यात याची परीक्षा संपली की याचं काम खतम, हा खतम झाला. त्याच्यानंतर याची परीक्षा होते, यालाही 4 ते 6 महिने लागते, याची परीक्षा होते. मग तुमचं पहिलं वर्ष खतम होऊन जाते, पहिलं वर्ष संपलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये पण तुमचा सेमिस्टर लागते. आता 2 सेमिस्टर झाले, आता हा सेम तिसरा सेम लागते, सेमिस्टर तिसरा, तृतीय सत्रांत म्हणतो आपण. ठीक आहे, तिसरा. आता पहिलं वर्ष खतम झालं, मग दुसऱ्या वर्षामध्ये आले तुम्ही, सर्व ब्रांचसाठी आहे. मग तिसरं सेमिस्टर झालं, याला पण एवढाच कालावधी लागते. मग नंतर सेम 4. ठीक आहे, मग आता हे थर्ड आणि सेम 4 झालं तर तुमचं सेकंड इयर खतम होऊन जाते. त्याच्यानंतर येते फायनल इयर, याला थर्ड इयरलाच आपण काय म्हणतो, फायनल इयर. हे शेवटचं वर्ष असते, सर्वात महत्वाचं असते. याच्यामध्ये असते सेम 5 आणि सेम 6. ठीक आहे, सेम 5 आणि सेम 6 याच्यासाठी पण 4 ते 6 महिन्याचा कालावधी असते. हा 4 ते 6 महिन्याचा कालावधी झाला की असं तुमचं 3 वर्षाचं पॉलिटेक्निक संपून जाते. ठीक आहे, तर 3 वर्षामध्ये टोटल किती सेमिस्टर असते तुमचे? 6 सेमिस्टर असतात आणि 4 ते 6 महिने याची एक्झाम होते, याचा पेपर असते. प्रत्येक वेळेस सब्जेक्ट बदलत असतात आणि आपापल्या ब्रांचचे वेगवेगळे सब्जेक्ट असतात. ठीक आहे, तर हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू द्या. आणि ज्याला बेसिक सायन्सचा क्लास लावायचा असेल ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. त्याला जर तुमचा बेसिक सायन्सचा क्लास लावा असेल तर. थँक्यू.